आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। विश्वजित आणि जयंत पाटलांनी लोकसभा निवडणुकीचे तिकीट विकून इव्हेंट केला। आमदार गोपीचंद पडळकर यांचा घणाघात, माझ्या भीतीपोटी एकत्र आल्याचा लगावला टोला। मागील लोकसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी ठरवून तिकीट विकलं आणि इव्हेंट उभा केला, त्यामुळेच विशाल पाटील खासदार झाले। आता परिस्थिती वेगळी आहे। आपण संपतो की काय या भीतीपोटी ही तिघे एकत्र आली असल्याची घणाघाती टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली। ते पुढे म्हणाले, विश्वजित आणि विशाल यांना जादा नॉलेज नाही। जयंत पाटील यांच्यासोबत राहून त्यांनी काय साध्य केलं? मी मराठा विरोधी आहे हे तुम्ही उठवता, मग गरीब मराठा जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला नाही का, असा सवाल उपस्थित करत विश्वजितची ईर्ष्या आहे का विशाल पाटील खासदार व्हावा? विश्वजित कदम यांनी लोकसभा निवडणुकीत इव्हेंट केला, पण त्यांना माहीत होतं दुसऱ्याला तिकीट विकलं। मग विश्वजित आणि जयंत पाटील यांनी मिळून लोकसभेत इव्हेंट केल्याचा टोला त्यांनी लगावला। सांगलीत माध्यमांशी बोलत असताना जयंत, विश्वजित आणि विशाल पाटलांवर टीका केली। बघून आता घोडं मैदान लांब नाही। विश्वजितची तर इच्छा आहे का विशाल खासदार व्हावा? विश्वजित, मी कधी बोलत नव्हतो विश्वजितला स्वतःच इमेज डेव्हलप करायची होती राज्यामध्ये। मी काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता तिकीट मागतोय त्याच्या मागं कसा खंबीर उभा राहतोय असा तो इव्हेंट होता। तुम्हाला आठवतंय का? बघा, विशालला तिकीट मिळाली पाहिजे। विशाल, त्यांना माहित होतं याची तिकीट गेम आहे, कारण ते तिकीट तिकडं विकलंय दुसऱ्याला, हे यांना माहित होतं सगळ्यांना। या दोघांनी ठरवून केलं होतं, विश्वजित आणि जयंत पाटलांनी। परंतु विश्वजित आता लीडर आहे आणि त्यांना इमेज डेव्हलप करायची होती की अरे मी कसा उभा राहतोय, पण त्यांच्या हवा त्या दिवशी गेली, हा ऐकायलाच तयार नाही विशाल अपक्ष उभा राहील हे ना विश्वजितला माहित होतं ना हे जयंत पाटलांना माहित होतं। विशाल निवडणूक लढवतोय हे कळाल्यानंतर ह्याची हवा गेली, तेव्हा काय ते बरोबर नव्हते। त्यांना तर नाईला झालं की आता शरीरांतर बरोबर राहायचं। त्यामुळं विश्वजितनी फार काय एवढं मोठ्यानं बोलण्याची आवश्यकता नाही अजिबात। आणि बघू ना, मैदान काय आता जवळच आहे ना, 2019 काय लांब नाही, आम्ही त्या मैदानात आहेच। नाही, मी काय मदत, मी असले धंदेच करत नाही। आत आणि बाहेर हा काय विषयच आमचा नाही, आमचं जे असेल ते ओपनच आहे। आणि विशालला मदत करायला माझ्या पार्टीचा उमेदवार होता संजय काका, त्यामुळे आम्हाला ती काही गरज नाही।